नमस्कार भगिनींनो, कशा आहात सगळ्याजणी. मी आज आहे ना दुधाची साई साठवली होती 8 दिवसाची. 8 दिवस झाले दुधाची साई साठवून ठेवली होती आणि ती मी थोड्या वेळापूर्वी काढली आणि थोडीशी ठेवलं होतं म्हणजे थंड होण्यासाठी. ते छानपैकी ते थंड झालेलं आहे आणि मी त्याला एका पातेल्यामध्ये घेतली बघा. मी ते त्यासाठी तूप बनवण्यासाठी ते लोणी काढून घेत आहे. आता जवळजवळ म्हणजे नाही का 5-10 मिनिटात ते होतच आलेलं आहे. 5 मिनिटात त्याचा चांगला गोळा तयार होईल. 5 मिनिटाचा चांगला गोळा तयार होईल आणि तो गोळा तयार झाला तर आपण थोडंसं त्या लोणी त्यात थोडंसं पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घ्यायचं म्हणजे तो वास बीस येत नाही. आणि हे जी साय आहे ना तर ती आपण स्टीलच्या डब्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवली होती. कारण फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर ती खराब होत नाही, त्याला वास लागत नाही. आणि जर आपण खाली फ्रीजमध्ये ठेवलं ना तर त्याला काय होतं, वास येतो. म्हणून ते फ्रीजरमध्ये ठेवायचं असतं. आणि ते 8 दिवसांनी काढलं की मग ते आपल्याला तूप करण्यासाठी तयार होती. तर मी बघा अशा प्रकारे 5 मिनिटात मी हे करत आहे आणि त्याचा चांगला असा बघा लोण्याचा गोळा झालेला आहे. आणि आपण काही न करता फक्त चमच्यानेच हे लोणी काढत आहोत. तर बऱ्यापैकी आता तो म्हणजे तयार झालेला आहे. 2 मिनिटात आपण त्याचं गोळा जो झालेला आहे तो एका कढईमध्ये काढून घेणार आहोत. त्याच्यात थोडंसं 2 पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत. आणि ते स्वच्छ धुतल्यानंतर मग आपण ते कढईमध्ये तूप करण्यासाठी ठेवणार आहोत. तर बघा छान असा म्हणजे तो लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. किती सुंदर आहे बघा, एवढा मोठा आहे तो. 8च दिवसाचा आहे तरी पण एवढं छान तो लोणी तयार झालेली त्याचं. तर अशा प्रकारे आपण त्याचं आता तूप काढून घेणार आहोत. तूप करण्यासाठी मी आता इथं बसून करत होते कारण तिकडे उभं राहिलं की मग पाय वगैरे दुखतात ना, म्हणून मी इथं स्टूलवर बसून सोफ्यावर बसून ते लोणी काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण किचनमध्ये जाऊ. मी किचनमध्ये गेल्यानंतर मी हा गोळा आहे ना तर हा एका कढईमध्ये काढून घेणार आहे. कढईत काढल्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी टाकून त्याला धुवून घेणार आहे. आणि त्यानंतर मग आपण तो तूप करण्यासाठी मी गॅसवर ठेवणार आहे त्याला. मी अशा प्रकारे तूप काढण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघा तुम्हाला कसं जमेल तर तुम्ही पण काढू शकता भगिनींनो. बघा छान असा गोळा तयार झाला आहे बघा, किती सुंदर आहे. मी ते कढई घेतलेली आहे. जो लोण्याचा गोळा आहे तो मी अगदीच म्हणजे कढईत टाकून घेते. मी एक पातेलं घेतलं होतं आणि त्यात चमच्या साहाय्यानेच म्हणजे नाही का ते लोणी काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बघा. आणि आपलं 10 मिनिटात तूप सुद्धा तयार होईल. थोडं थोडं आहे ते मी काढून घेते चमचे. छान पातेलं ते लागलेलं असतं ना तसं थोडंसं काढून घ्यायचं ते. आणि हे ताक आहे मस्त घट्ट घट्ट झालेले बघा. ताक घट्ट आहे ते घट्ट असं घट्ट एकदम.
तर याच्यात थोडंसं मी पाणी घालून घेते. असं थोडंसं पाणी टाकून घेतलं मी त्याच्यात आणि ते हातानेच म्हणजे त्याला असं थोडंसं दाबून प्रेस करून घेणार आहे. असं प्रेस करून घेतलं ना तर त्यात बिलकुल पाणी राहत नाही, तर सगळं निघून जातं. तर ते मी इथे काढून टाकणार आहे सगळं आणि अजून पुन्हा थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. बघा ते पाणी टाकलं ना, ते तुपाचं असल्यामुळे तो लोणी त्याच्यात बिलकुल पाणी राहत नाही, ते सगळं निघून जातं, विटून जातं, त्याच्यात एक थेंब पण पाणी राहत नाही. अशा प्रकारे मी त्याला 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. किती छान त्याचा गोळा बघा तयार झालेला आहे बघा, सुंदर. तुम्ही आता गॅस पेटवते आणि इकडे गॅसवर ठेवलेली आहे. थोडंसं मी हात धुवून घेतो, आपलं लायटर पण खराब होते ना तेलकटाने. मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि गॅस पेटवत आहे. मी गॅस पेटवलेला आहे आणि ताक सुद्धा आहे, ती मी एका छोट्याशा पातेल्यात काढून घेते. हे सुद्धा कडेला थोडंसं राहिलेलं आहे, म्हणजे ते मी काढून घेते, जास्त नाही पण. हे छान ते वितळले. तूप काढण्याची खूप म्हणजे साधी सोपी पद्धत आहे. तूप आता वितळायला लागलेलं आहे मस्त. 10 मिनिटात तूप आपलं तयार होईल. त्यात मी थोडासा तेजपत्ता टाकणार आहे, 2 पानं, त्याने छान सुवास येतो. तेजपत्ता, एखादी 2 लवंग टाकायची त्याच्यामध्ये. 2-3 लवंग पण टाकलेले आहेत त्याच्यात. हे बघा पीस झालेलं आहे. मस्त तूप तयार होईल त्याचा आता. त्यात थोडीशी मी एक थोडी टाकली, किंचित थोडीशी एक थोडी 2-3 चिमटे अशी हळद पावडर टाकणार आहे, कारण त्याने कलर छान येतो हळदीने. छान असा पिवळा रंग दिसत आहे.
5-7 मिनिटात आपलं तूप तयार होईल. बघा हे बघा, बघा किती प्युअर छान दिसत आहे. कलर खूप सुंदर आलेला आहे त्याला. अशा प्रकारे मी तूप काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच माझ्या रेसिपी सध्या पाहत राहा. बघा आता 5 मिनिटात आपलं तूप काय होईल, तयार होईल. तयार झालं की ते गाळून घ्यायचं आहे. जी बेरे निघते ती बाजूला करायची आणि तूप गाळून व्यवस्थित ठेवायचं. आहे की नाही, 10-15-20 मिनिटात आपलं घरच्या घरी पाव किलोच्या वरती म्हणजे 8 दिवसाचं तूप निघत असतं. जर आपली दूध छान असेल, आपलं साई चांगली निघत असेल आणि आपण व्यवस्थित ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण घरच्या घरी छान असं तूप बनवू शकतो. बघा आलंच. आता 5 मिनिटात होईलच तूप तयार. झाल्यासारखं काय बघा, होतच आलं. आहे ना. हे बघ माझं खूप होत आलेलं आहे. खूप होत आलेलं आहे. झालंच सारखंच आहे. आता 2-3 मिनिटात रेडी होऊन जाईल ते एकदम. बघा झाले 15-20 मिनिटात आपलं तूप तयार. वास पण खूप सुंदर येते, कारण आपण घरी तूप बनवलेलं आहे त्याच्यामुळे घरच्या तुपाचा वास खूप सुंदर येतो. घरभर त्याचा सुगंध पसरतो. आपलं तूप तयार झालेलं आहे आता. हे बघ, हे बघ तूप तयार झालेलं आहे आपलं.
मी ना ते एका भांड्यात ओतून घेते आणि तुम्हाला दाखवते तूप कसं आहे ते. हे बघा आपलं तूप रेडी. हे बघा आपले तूप इथे तयार झालेलं आहे. मस्त छान एकदम प्युअर धमक आहे. थँक्यू भगिनींनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.